ग. आ अगं ग. श्याम, अरे श्याम, इकडे हो बाळा. काय गाई, काय झालं तुला? पाय चेपून देऊ का तुझे? नको रे बाळा, नीले चेपायचे तरी किती रे ते. तूही काम करून दमतोस हो, पण मी तरी काय करू? मला तरी दुसरे आहे कोण बाळा तुझ्याशिवाय. आता उद्यापासून ना तुला 3 दिवस नेमाने माझे आणखीनही काम करायचे. करशील ना बाळा? कुठले ग काम आहे? मी तुझ्या कुठल्याही कामाला कधी नाही म्हणले का? हो बरोबर आहे, पण उद्यापासून ना माझे सावित्रीचे व्रत सुरू होते. तुझ्या सोबतीने वडावर येईल कशी तरी. तुझ्या सोबतीने कशा कशा 3 प्रदक्षिणा घालीन, पण पुढच्या प्रदक्षिणा माझ्याशी नाही होणार हो श्याम. तू खाशील ना तेवढ्या प्रदक्षिणा बाळ? आई, माझ्यावर प्रदक्षिणा कशा चालतील आई? चालतील हो बाळ, सारे चालते. देव सारे जाणतो बाळा. तू म्हणजे माझेच रूप आहेस ना श्याम. चल ना माझ्या बरोबर आणि माझे व्रत तेवढे पूर्ण कर. मी नाही येई जा. शाळेतली मुलं मला हसतील, आहारे बायको म्हणून चिडवतील. शिवाय माझी शाळा पण बुडेल, मास्तर रागवतील. नाही, असे काही नसते रे. चालते हो देवाला. परवा तू नाही का त्या देवासमोर बसून चोरून खोबरे खात होतास, मी पाहिले हो श्याम. पण मला वाटले जाऊ दे, आपला श्याम चुकला असेल. आज ना उद्या त्याला चूक कळेल. मी नाही रागवले हो तुला. खोबरे खाल्लेस ना बाळ तू, ती चोरीच होती ना. मग हे काम करताना तू लाजला नाहीस, आणि आईचे काम करताना का लाजायचे श्याम? असे काही नसते रे. मोठ्यांचे ऐकावे, त्याने आपलेच भले होते श्याम. माझे व्रत पूर्ण केले म्हणजे देवाचा आशीर्वाद तुला मिळेल, माझा आशीर्वाद तुला मिळेल. तुझे भलेच होईल हो श्याम हे काम केल्यानं. यातनं तुझे नुकसान काहीच होणार नाही बाळा. बर ठीक आहे, मी तुझे काम करीन. आईचे हे शब्द माझ्या हृदयात विरघळले. माझे हृदय पावन झाले. आपण कितीतरी वेळ फुकट घालवतो, त्यापेक्षा आई बाबांची कामं करण्यास काय हरकत आहे? धन्यवाद.